त्यातल्या एक नंबरच्या महामार्गावरून, तो म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. समोर बघू शकताय अनेक असंख्य झरे तुम्हाला दिसतील, धबधबे, होय धबधबे दिसतील. पर्यंत आपण बघतोय की पावसाळा आला की मात्र ही सगळी जी कामं आहेत ही कामं ठप्प होऊन जातात आणि जेव्हा पाऊस बंद होतो त्याच वेळेला ही कामं सुरू होतात. पण जय शिवराय. शतकोत्तर 16 म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, आणि या राज्याभिषेकाला आपण जात आहोत. तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे 6 जूनला होऊन गेलेलं आहे. तिथीप्रमाणे 9 जून रोजी श्रीमान रायगडावरती राज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोत. तर तत्पूर्वी आपला जो प्रवास आहे तो पनवेलपासून महाडपर्यंत असणार आहे आणि माझ्यासोबत आहेत प्राजक्ता आणि ईश्वरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जाताना रस्त्याचा रिव्ह्यू करणार आहोत, कारण नुकताच पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि आजकाल जर तसं म्हणायला गेलात तर पावसाची सुरुवात या वर्षी तरी खूप लवकर झालेली आहे, 20 मे पासूनच झालेली आहे. तर आपल्याला हे बघायचं की आपला हा रस्ता या कंडिशनला, आत्ताच्या कंडिशनला कसा आहे ते आपण बघणार आहोत. आणि बस राज्याभिषेकाचा जो सोहळा आहे या सोहळ्यासाठी जे आपण चाललो आहे त्याच्यासाठी आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अगदी रायगडाच्या पहिल्या पायरीपासून ते माथ्यापर्यंत, त्याचबरोबर राज्याभिषेकाचे सगळेच्या सगळे जे काही विधी आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि एका ऑथेंटिक पद्धतीने बघायला मिळणार आहेत, चांगल्या पद्धतीने बघायला मिळणार आहेत. त्याच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता आपण थेट जाऊया मुंबई गोवा महामार्गावरती. मंडळी, आपण समोर बघू शकताय कर्नाळा किल्ल्याचं विहंगम रूप. आणि आता नव्याने आलेले ढग म्हणजे पावसाळा सुरू होण्याचे दिवस आहेत आणि कर्नाळा किल्ला अतिशय सुंदर दिसतोय. आणि मला असं वाटतं की मुंबई पुणेकरांसाठी एक खूप चांगलं पर्यटन स्थळ म्हणून अग्रगण्य रूपाने याचं नाव घेतलं जातं, तो म्हणजे कर्नाळा पक्षी अभयारण्य, त्याचबरोबर कर्नाळा किल्ला. आणि एका अंगठ्यासारखा दिसणारा हा जो किल्ला आहे हा अतिशय अभेद्य, कारण हा जो वरती तुम्हाला अंगठ्यासारखा जो भाग दिसतो याच्यावरती सर करणे हे फक्त ट्रेकरचंच काम आहे. मंडळी, आपण प्रवास करता करता पोहोचलेलो आहोत पेणमध्ये. पेण बायपासच्या ब्रिजवरती पोहोचलेलो आहोत आणि इथपर्यंत रस्ता जो आहे ना हा अतिशय अप्रतिम रस्ता. हां, आता काही ठिकाणी जो रस्त्यावरचा जो अनइव्हन सरफेस ज्याला आपण म्हणतो तो बाकी काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जाणवतो, पण हरकत नाही, रस्त्यावर कुठेही खड्डे नाहीत आणि त्याच्यामुळे प्रवास करण्यासाठी मजा येते. इथून जो पुढचा रस्ता आहे हा बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ब्रिजेस आहेत त्या ठिकाणी निश्चितपणाने प्रॉब्लेम आहे. पण तो प्रॉब्लेम आपण इग्नोर करायचं जरी म्हटलं तरी पण आता आपण खूप सारे लोक गावी गेले होतात मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये, किंवा आता येणारे गणपती आहेत, भात लावणीचा सीझन आहे, या सगळ्यामध्ये जर का तुम्ही गावी रस्त्याने जात असाल तर मात्र स्पेशली जर म्हणायचं झालं तर मे महिना आणि शिमगा गणपती या काळामध्ये ट्रॅफिक जॅम, रस्त्याची पुअर कंडिशन, या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे हा आपल्याला भोगायला लागू शकतो. परंतु आत्ता जो आपण हा रस्ता बघतोय, ज्या ज्या ठिकाणी ब्रिजेस रेडी आहेत, फॉर एक्झाम्पल आत्ता आपण जातोय हा पेण बायपासचा ब्रिज असेल, किंवा आता आपण जो आलो संपूर्णपणे रस्ता हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा रस्ता आपल्याला लागलेला आहे. मंडळी, मला असं वाटतं की कोकणाला कॅलिफोर्निया करण्याची गरज नाही. उगाचच आपलं कारण नसताना कॅलिफोर्नियासोबत कम्पेअर करायचं. आता मला माहिती नाही की कॅलिफोर्निया खरंच किती सुंदर आहे, कोकणापेक्षा जास्त सुंदर आहे की नाही याबद्दलची कल्पना नाही, पण समोर जर तुम्ही सरळ नजर फेकलीत, जे ग्रीनरी तुम्ही बघताय आणि पावसाचं जे वातावरण झालेलं आहे हे सगळं तुम्ही बघताय, हे सगळं बघून तुम्हाला खरंच असं वाटतं का की उगाच्या उगाच आपण काहीतरी चुकीच्या पद्धतीने बोलतोय की आम्हाला कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे. अरे कॅलिफोर्नियावाल्यांना कोकण करू दे की. इतकं आपलं सौंदर्य जर का असेल, आता हा मुंबईकडचा प्रदेश आहे, म्हणजे मुंबई जवळचा प्रदेश असून देखील जर का इतकं सौंदर्य आपल्या मनाला भावत असेल
तर जेव्हा तुम्ही कोकणामध्ये उतरता किंवा तळ कोकणामध्ये उतरता त्यावेळेला मात्र या गोष्टी आपण निश्चितपणे म्हणू शकतो की खरंच कृपा करून आपल्या निसर्ग संपन्न कोकणाचं जे आपण तुलना करतोय ती तुलना आपण थांबवूया. ओव्हरब्रिजचं काम सुरू आहे आणि पावसाच्या तोंडावर देखील ओव्हरब्रिजचं काम सुरू आहे. ही एक जमेची गोष्ट म्हणावी लागेल, कारण आत्तापर्यंत आपण बघतोय की पावसाळा आला की मात्र ही सगळी जी कामं आहेत ही कामं ठप्प होऊन जातात आणि जेव्हा पाऊस बंद होतो त्याच वेळेला ही कामं सुरू होतात. पण या वेळेला असं दिसत नाही आहे. ठिकठिकाणी ही जी कामं आहेत ही कामं सुरू असलेली दिसत आहेत. आपल्या उजव्या हाताला जो ब्रिज आहे, कारण आता आपण चाललेलो आहोत सर्व्हिस रोडवरून. मंडळी, बघता बघता इतका पाऊस धरून आलाय की समोर अक्षरशः काळं झालंय आणि संध्याकाळी 6-7 वाजल्यासारखं वातावरण झालं. येस, संध्याकाळी 6 ते 7 वाजल्यासारखं वातावरण झालंय आणि आम्ही जेव्हा निघालो तेव्हा बऱ्यापैकी ऊन होतं आणि हा जो तुम्हाला बोललो ना ऊन पावसाचा खेळ चालू आहे, हा अगदी बघण्यासारखा खेळ चालू आहे आणि काही क्षणांमध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि याचा अनुभव येतोय तो थंडगार वाऱ्यांमधून. आणि समोरचं दृश्यांचा बाकी तुम्ही अनुभव घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्रचंड वारा सुटलाय, झाडं हलतायत आणि या सगळ्या गोष्टींचा दाखवताना आणि आम्हाला पाहताना दोन्ही वेळेला पुष्कळ आणि प्रचंड असा आनंद होत आहे. पाऊस बघा किती तुंबळ पाऊस असतो. सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्या हा जो कोकणातला रस्ता आहे, हा रस्ता त्याचं जे बांधकाम आहे हे जास्तीत जास्त चांगलं असणं गरजेचं आहे. का बरं? तर इकडे पाऊस आपल्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि 4 महिने अक्षरशः पाऊस धुवून नेतो, सगळ्या गोष्टी धुवून नेतो असतो. त्यामुळे हा रस्ता जर का त्याचं जी क्वालिटी आहे, जे तुम्ही मटेरियल टाकताय, जर का व्यवस्थित टाकलं नाही तर मात्र पूर्णपणे वाट लागू शकते रस्त्याची. 1-2 पावसामध्येच वाट लागू शकते. आणि आता सर्व्हिस रोडवरून आपण चाललेलो आहे. समोर बघा, समोर तुम्हाला रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं दिसेल, अक्षरशः पाणीच पाणी झालेलं दिसेल. आणि पावसाच्या दिवसांमध्ये जर का तुम्ही प्रवास करताय तर मंडळी विशेष काळजी घ्या, मनापासून सांगतोय. कारण पटकन अंदाज येत नसतो आणि बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन्स पण आहेत. आता समोरचंच उदाहरण घ्या. समोर तुम्ही बघू शकताय ठिकठिकाणी खड्डे आहेत आणि कमीत कमी 2 ते 2.5 फुटाचे खड्डे आहेत काही ठिकाणी आणि सगळं पाणी साचलेलं आहे. काम सुद्धा सुरू आहे पावसा पाण्यातून, पण पाणी पण साचलंय ठिकठिकाणी आणि इतकं पाणी साचलंय ना की गाडी चालवणं मुश्किल होतंय. ते बघू शकताय. आणि आपल्या समोर आज आता वीकेंड असल्यामुळे गाड्यांची गर्दी पण आहे आणि उजव्या बाजूला बघू शकताय जेवढं दिसेल तेवढं दाखवतोय व्हिजिबिलिटी, कारण गाडीच्या काचा पूर्णपणे बंद आहेत आणि पावसामुळे पूर्ण व्हिजिबिलिटी अतिशय लो आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे समोरचे दृश्यमानता कमी झाल्यामुळे बघण्यासाठी थोडीशी अडचण आहे. आता समोरून बघा, गाड्या पावसाच्या पाण्यातून जाताना दोन्ही बाजूला पाणी उडवतात आणि कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. समोर बघा खड्डा आलेला आहे आणि विशेष म्हणजे आता हा समोरचा खड्डा आहे, हा खड्डा किती मोठा आहे हे पाण्यामुळे अंदाज लागणं फार कठीण गोष्ट आहे. त्याच्यामुळे प्लीज प्रवास करताना जपून करा. रात्रीच्या वेळेला करायचं असेल तर अजूनही जास्त जपून करा, ही एक विनंती आहे. आता उजव्या बाजूला बघा तुम्ही, काम सुरू आहे आणि सुरूच आहे. अनेक वर्ष सुरू असलेलं हे काम आहे ब्रिजचं. आपण आलेलो आहोत नागोठण्यामध्ये, हे बघा. आणि या अशा ठिकाणी ज्या वेळेला ट्रॅफिक होतं, ज्या वेळेला तुम्ही सणावाराच्या निमित्ताने गावी जायला निघता, त्यावेळेला हाच स्पॉट असा आहे की इथे 3 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागतात जाण्यासाठी. अनेक लोक डबल ते ट्रिपल लाईन करत असतात. त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं, ट्रॅफिक चोंदून जातं. नागोठण्यामध्ये असेल, मग ते माणगावमध्ये असेल, बऱ्याच वेळेला इंदापूरच्या आसपास असेल, हे सगळं ट्रॅफिक लागत असतं. समोर बघा. आणि बस कमेंट करा. आम्ही चाललेलो आहोत राज्याभिषेकासाठी आणि राज्याभिषेकाचे जे ब्लॉग आहेत ते जर का तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण सगळेच छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या वडिलांच्या स्थानी मानतो आणि तसाच मान देतो संपूर्ण हिंदुस्थानातील लोक.
आपल्या पित्या समान असणारे आणि ज्यांच्यामुळे आपलंही अस्तित्व आहे आणि असं म्हणतात ना की देवळाच्या गाभाऱ्यामध्ये देवाचं अस्तित्व आहे, असे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा राज्याभिषेक होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. मग अडीअडचणी कितीही येऊ देत, समोर बघू शकता पाऊस आहे आणि आम्हाला सगळ्यात पहिली अडचण येणार आहे अशी आहे की रोपवेचे पासेस मिळू शकत नाहीत, त्याच्यामुळे उतरावं लागणार. हां, त्याचबरोबर तिथे राहण्याची कुठली व्यवस्था नाही आहे आणि हे सगळं माहिती असताना देखील आम्ही राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी जात आहोत. आज जर का तुम्ही म्हणायला गेलात गौतमी पाटील ताईंचा जर का डान्स कुठे असेल तर लाखोंच्या संख्येने आज लोक येतात, तिकीट लावून देखील येतात. पण आपले जे कार्यक्रम आहेत मराठमोळे आहेत ते सगळेच कार्यक्रम आपण साजरे केले पाहिजेत हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. आणि आपण चाललेलो आहोत जगातल्या 1 नंबरच्या महामार्गावरून, तो म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. समोर बघू शकताय अनेक असंख्य झरे तुम्हाला दिसतील, धबधबे, होय धबधबे दिसतील आणि काही काळांमध्ये जलतरण तलाव दिसतील अशा स्वरूपामध्ये. सो इट्स अ पार्ट ऑफ जोकिंग, म्हणजे आपण गंमत म्हणून मी बोलत होतो. मी खरंच हा विषय गमतीचा नाही आहे, अनेकांच्या जीवाचा प्रश्न असतो. मागे आम्ही एक एस टी बघितली, ती एस टी दुभाजकावर चढलेली होती आणि म्हटलं हे काय नक्की प्रकार आहे, ते कधी थांबणार काय माहिती. सो तुम्ही एन्जॉय करत असाल हा व्हिडिओ तर शेअर पण करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी आपण आलेलो आहे आता माणगावमध्ये आणि येताना ट्रॅफिक नव्हतं, इंदापूरपर्यंत नव्हतं, कोलाड नव्हतं, पण माणगावमध्ये तुम्ही बघू शकता मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांची भन्नाट अशी गर्दी आहे. आणि तुम्ही 12 महिने मला असं वाटतं की शक्यतो कधीही या, तुम्हाला माणगावमध्ये ट्रॅफिक भेटतं. कारण माणगावच्या तिथे आता तसं बोलायचं झालं तर पुण्याकडून गाड्या येतात आणि इथे सगळं ट्रॅफिक होऊन जातं. मंडळी आपण आता आलेलो आहोत लोणेऱ्यामध्ये आणि मागच्या वेळेस जो आपण व्हिडिओ केला होता कॉर्नरचा वडापाव, त्या वडापावच्या इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि सर्व्हिस रोडवरून चाललेलो आहोत. कारण या पण ब्रिजचं काम चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि लोणेऱ्याच्या इथून तुम्हाला फाटा भेटतो आणि तुम्हाला दापोली मंडणगडच्या दिशेने जाता येतं. आणि जर का तुम्ही सरळ गेलात तर मग महाड आणि पोलादपूर अशा दिशेने तुम्हाला जाता येतं. आणि तुम्ही बघू शकता हा एक अपडेट छोटासा की हे जो ब्रिज आहे हा ब्रिजचं काम आणि पावसामुळे ही जी वाहतूक होते ती तुम्हाला जस्ट दाखवण्याच्या उद्देशाने आपण इथे येऊन फुटेज घेतलेलं आहे. आणि डाव्या हाताला कॉर्नरचा वडापाव, फेमस वडापाव. तर मंडळी आपण महाड सोडलेला आहे आणि महाड सोडून आपण जो रस्ता आहे म्हणजे थोडंसं पुढे आलो आहे. पूर्वी इथे विसावा हॉटेल होतं रस्त्याला लागूनच अगदी आणि समोर बघू हां म्हणजे आता त्याचं काहीतरी पूर्वी वेगळं नाव होतं आणि आता त्याचं विसावा नाव आहे किंवा अजूनही विसावाच हॉटेल आहे. फेमस असं हॉटेल पहिल्यापासून म्हणजे अगदी 15-20 वर्षाच्या अगोदरपासून. हां आता आपण येऊन आता जाणार आहोत नांगलवाडी फाट्याला आणि नांगलवाडी फाट्याकडून उजव्या हाताला तुम्ही वळलात की मग येतं बिरवाडी MIDC परिसर हा येतो. तर आपण आता तिकडे चाललो आहे आणि हा समोर बघू शकता परिसर. हा जो डोंगर आहे हा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कट करून रस्ता बनवला गेलेला आहे रुंदीकरणासाठी, समोर बघू शकता. आणि थोड्याच वेळात आपल्याला मग लेफ्टला वळायचं आहे आणि बिरवाडीच्या दिशेने आपण जाणार आहोत. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत नांगलवाडी सोडून बिरवाडी MIDC मध्ये जो रस्ता जातोय त्या रस्त्याला आपण आलेलो आहोत. काही वेळामध्ये आपण बिरवाडीमध्ये पोहोचू आणि इथे सुद्धा दोन्ही बाजूला रस्त्याचं काम चालू आहे, दुतर्फा रस्त्याचं काम चालू आहे. आणि महाड MIDCचं जर थोडंसं ब्रीफ देतो तुम्हाला. सगळ्यात सुरुवातीला लागतं सुदर्शन कंपनी, त्याच्यानंतर लक्ष्मी ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, पिडीलाईट, KSF आणि अशा ओलोन म्हणा, अशा अनेक कंपन्या ज्या नामांकित कंपन्या आहेत त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे होतकरू कारागीर म्हणा, होतकरू इंजिनियर्स, अशा अनेक लोक MIDC महाडला प्राधान्य देतात आणि अनेक लोकांना याच्या माध्यमातून जॉब मिळतो, नोकरी मिळते.
आणि तुम्ही बघू शकताय रस्त्याचं इथे देखील काम सुरू आहे आणि आपल्याला रस्ता काही दाखवायचा नाही इथला, पण या MIDC बद्दल जे 2 गोष्टी मला वाटल्या ज्या सांगाव्या त्या मी बोललो. आणि नव्याने अजून एक अपडेट देतोय की आपल्या डाव्या बाजूला आपण बघू शकता ही समोर अजून पुढे गेलात थोडंसं तर बर्जर पेंटची एक मोठी कंपनी येते. पण आजकाल कसं आहे ऑनलाईन रिक्रुटमेंटमुळे जी भरती प्रक्रिया आहे ती ऑनलाईन होते, आतल्या आत सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे बाहेर या गोष्टीची कुठे माहिती पडत नाही. पण इथे बर्जर पेंट नावाची एक चांगली मोठी कंपनी आलेली आहे. सो हां, ओपस, बिर्ला ओपस. बिर्ला ओपस, तेच बर्जर पेंट बिर्ला ओपस. आणि हा फार मोठा प्लॅन्ट आहे. प्लीज ऑल यू टेक नोट. आणि असेल आपल्याला आपण होतकरू असाल, एक्सपिरियन्स असाल तर नक्की ॲप्लिकेशन प्लेस करा जॉबसाठी म्हणून. आणि जस्ट बस आता ओव्हरव्ह्यू हा होता व्हिडिओ आपला मुंबई गोवा हायवे पनवेलपासून महाड आणि बिरवाडीपर्यंतचा, तो तुम्हाला दाखवलेला आहे. हे समोर जस्ट आपण ओपस कंपनी बघताय, याचं काम जे आता सुरू आहे. काही दिवसांमध्ये ही कंपनी सुरू होईल, प्रोडक्शन सुरू होईल. समोर बघा बिर्ला ओपस ॲडमिन गेट म्हटलेलं आहे. आणि ही कंपनी, या कंपनीबद्दल बोललो, ही कंपनी नवीन होते आणि त्याच्यासाठी म्हणून आपण ॲप्लिकेशन करा जॉबसाठी वगैरे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल पण कमेंट करा. हां, तर ही समोर एक्झॅक्टली जो बोलतोय ती ओपस, ही बिर्ला ओपसची कंपनी आहे आणि इथे फार मोठ्या प्रमाणावर भरती असू शकते. ही या माध्यमातून मला तुम्हाला एक अपडेट द्यायची होती. आणि समोर बघू शकता हा जो बिरवाडी MIDC मधला रस्ता, त्याचं काम चालू आहे. आणि आपण बोलत होतो शिवराज्याभिषेकाविषयी, तर राज्याभिषेकाला पण आपण सगळ्यांनी आवर्जून या. आणि जर जमलं तर आम्ही खूपच छान आणि चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये व्हिडिओ करून टाकणार आहोत आपल्या सगळ्यांसाठी. ते देखील बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब नक्की करा. हां, आणि आताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. याच्यात आमचाही फायदा आहेच आणि तुमचाही फायदा आहे. काय म्हटलेलं आहे ना कुणीतरी, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. चांगले व्हिडिओ येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयीचे. तर भेटणार आहोत आपण रायगडावरती आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ असणार आहे रायगडाच्या पहिल्या पायरीपासूनचा. सो धन्यवाद इतका वेळ दिला त्याच्याबद्दल आणि आभारी आहोत. असंच प्रेम राहू द्या. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.